साक्षी, अहो मॅडम, तुम्हाला चालायला अजिबात येत नाही. काय झालं आहे? तुमचे बॉल पण सुजून लालबुंद झाले आहेत. मॅडम, अगं काय सांगू तुला, मला रात्रभर रडवलं नवऱ्याने. ऐकतच नव्हता. माझ्या नवऱ्याने माझे बॉल रात्रभर दाबून सुजवले होते. त्यामुळे मी ब्रा घातली नव्हती, नुसतं झंपर घातले होते. नवऱ्याने मला रात्रभर तेल लावून झवले. मला खूप त्रास होत होता. मी रात्रभर खूप चिरकेले. आह आ आ प्लीज मला सोडा हो, मला दुखत आहे. माझा नवरा काय ऐकला नाही. रातभर माझे बॉल आणि पपई दाबून पचापच झवून माझं पूर्ण अंग सुजवलं. रात्रभर मला नागडीच ठेवलं. मला चड्डीसुद्धा लिहू दिलं नाही. बारी बारीने थांबून खूपच मला झवलं. मला लघवीसुद्धा करायला येत नव्हतं. खूप दुखत होतं. संडास करायला येत नव्हतं. मला चालायला सुद्धा येत नाही. एवढं हाणली माझी पपई, माझी गाठ. दुसऱ्या दिवशी माझे 2 विद्यार्थी आले गणित शिकण्यासाठी. मी त्यांना शिकवण्यास सुरू करत होते. तेवढ्यात राजेशने माझे हात पकडले दोन्ही आणि सोमेशने पाय पकडले आणि माझी साडी काढले, माझे ब्रा काढले, परकर काढले, मला पूर्ण नागडी केले. मी म्हणाले, प्लीज रे सोमेश, राजेश, मला माझ्या नवऱ्यानं खूप झवलंय रे. सुजवून सोडलं आहे. मला खूप दुखत आहे. त्रास होत आहे. प्लीज मला झवू नका. ते दोघे ऐकले नाहीत. लगेच सोमेशने त्याचा केळ काढून माझ्या तोंडात पुढे मागे करू लागला. माझ्याकडून चांगलंच चोखून घेऊ लागला. मला उलटी येत होती. आणि राजेश माझ्या पपईत केळ घालून पचपच मला करू लागला. मला धड श्वाससुद्धा घ्यायला येत नव्हता. दोघं बारी बारीने माझी मारू लागले. रातभर दोघांनी मला पचापच केलं. मी बेशुद्ध पडले. माझे बॉल, माझी पपई सुजवून सोडले. माझ्या तोंडात दोघांनी बिंद सोडली, केळ चोकायला लावून. मला आज सुद्धा बिंदाची उलटी येत आहे. मॅडम, त्या दिवशी घरी कोणी नसल्याने मी BP बघितले. माझी पपई खूप चरचर करत होती, पण पचापच करायला कोणी नव्हते. मुलगा, मग काय झालं? मॅडम, मग पपईत वांगे घालून घेतले, पण वांग्याचे देठच तुटले. सर, तू आज होमवर्क नाही केलीस, तुला काय शिक्षा देऊ? मुलगी, मला आणि त्या मुलाला एका बाथरूममध्ये बंद करा आणि एक तेलाची बाटली द्या. पचापच मी त्याच्याकडून मारून घेईन. मुलगा, हिलपुरी हिला, तुझा परकर झाला ढिला. तुझी मैना दिसते मला, माझा पोपट चावेल तुला. मुलगी, अरे जा जा तू मुला, नाहीतर कापीन तुझा बुला. अन कापीन तुझा बुला, नुसत्या गोट्याच ठेवीन तुला. डॉक्टर, BP किती आहे? पेशंट, 5 GB. डॉक्टर, तुमचं चेकअप नंतर करूया. शेरीट चालू करा. मनात खूप येतं तुझ्या जवळ यावं आणि तुझ्या कुच्चीत बोटं घालून पळून जावं.
गुरुजी, वास्तव आणि भ्रम याचं एक उदाहरण द्या. विद्यार्थी, तुम्ही शिकवत आहात ते वास्तव आहे, आम्ही शिकत आहे हा तुमचा भ्रम आहे. एका परीक्षेत आळस या विषयावर 4 पान निबंध लिहायला सांगितला होता. एका मुलाने 3 पान रिकामी सोडली आणि 4थ्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिला, यालाच आळस म्हणतात. गुरुजी, 2 मधून 2 गेल्यावर किती राहतील? विजया, माहीत नाही गुरुजी. गुरुजी, अरे समज तुझ्या ताटात 2 भाकरी आहेत आणि मी 2 भाकरी काढून घेतल्या तर काय उरेल? विजया, सर ताट उरेल. मुलगा, तुझ्या चड्डीमध्ये 2 होल आहेत का? मुलगी, नाही. का रे नालायका? मुलगा, नाही. मग तू चड्डीत पाय कशी घालते? साक्षी, अहो मॅडम, तुम्हाला चालायला अजिबात येत नाही. काय झालं आहे? तुमचे बॉल पण सुजून लालबुंद झाले आहेत. मॅडम, अगं काय सांगू तुला, मला रात्रभर रडवलं नवऱ्याने, ऐकतच नव्हता. माझ्या नवऱ्याने माझे बॉल रात्रभर दाबून सुजवले होते. त्यामुळे मी ब्रा घातली नव्हती, नुसतं झंपर. नवऱ्याने मला रात्रभर तेल लावून झवले. मला खूप त्रास होत होता. मी रात्रभर खूप चिरकेले. आह आ आ प्लीज मला सोडा हो, मला दुखत आहे. माझा नवरा काय ऐकला नाही. रातभर माझे बॉल आणि पपई दाबून पचापच झवून माझं पूर्ण अंग सुजवलं. रात्रभर मला नागडीच ठेवलं. मला चड्डी सुद्धा लिहू. बारी बारीने थांबून खूपच मला झवलं. मला लघवी सुद्धा करायला येत नव्हतं. खूप दुखत होतं. संडास करायला येत नव्हतं. मला चालायला सुद्धा येत नाही. एवढं हाणली माझी पपई माझी. दुसऱ्या दिवशी माझे 2 विद्यार्थी आले गणित शिकण्यासाठी. मी त्यांना शिकवण्यास सुरू करत होते. तेवढ्यात राजेशने माझे हात पकडले दोन्ही आणि सोमेशने पाय पकडले आणि माझी साडी काढले, माझे ब्रा काढले, परकर काढले, मला पूर्ण नागडी. मी म्हणाले, प्लीज रे सोमेश, राजेश, मला माझ्या नवऱ्यानं खूप झवलंय रे, सुजवून सोडलं आहे, मला खूप दुखत आहे, त्रास होत आहे, प्लीज मला झवलं.